नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव, यश अग्रो लॅब. मी आज थोड्याशा वेगळ्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक व्यावसायिक असतात, अनेक दुकानदार असतात, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं असतात. कंपनीत काम करणारी लोकं असतात. ह्या सगळ्या लोकांचं एक टार्गेट ठरलेलं असतं. त्याला आपण गोल सेट करणे असे म्हणतो. माझी ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या सगळ्या बागायतदारांना एक विनंती आहे, की आपण सुद्धा एक गोल सेट करण्याचा प्रयत्न करूया. गोल सेट करणं म्हणजे 1 वर्षासाठीचं एक ध्येय आपण निश्चित करण्याचा प्रयत्न करूया. मला माहिती आहे, आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची अडचण निसर्ग आहे. दुसरी अडचण अत्यंत महत्त्वाची पैशाची आहे. तिसरी अत्यंत महत्त्वाची अडचण जे काम करत असताना वेगवेगळी संकट आपल्यापुढे उभा राहतात त्याची आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला झगडावं लागतं, कारण हा धंदाच आपला मुळात ढगाखाली फास पुरणारा आहे. तरी सुद्धा तरी सुद्धा गेल्या वर्षी आपण जवळ-जवळ 100 बागायतदारांना गोल सेट करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या जवळ-जवळ 96 बागायतदारांनी गोल अचीव्ह केला. गोल म्हणजे ध्येय पूर्ण केलं असं म्हणतोय मी. यंदा ह्या व्हिडिओद्वारे, ह्या संवादाद्वारे मी आपणा सर्वांना एक नम्रपणाने विनंती करतोय, की जर आपली 1 एकर द्राक्ष शेती असेल, तर कमीत कमी 16 टन द्राक्ष आपल्याला निघाली पाहिजे. आपली 10 एकर बाग असेल, तर 160 टन द्राक्ष आपल्याला निघाली पाहिजे. बागायतदार मित्रांनो, आपण गेल्या वर्षी एक गोल सेट केला होता, की गेल्या वर्षी किमान ₹700 किलोनं आपला बेदाणा विकला गेला पाहिजे. पाठीमागच 2 दिवसापूर्वीच आपण व्हिडिओ टाकला आणि त्यात ₹1121 किलोनं बेदाणा आपण दिला. बऱ्याच बागायतदारांना माला आली नाहीत. पण मला अभिमान वाटतो, की ज्या बागायतदारांनी आपण जसं संवाद साधतोय तसं काम करण्याचा प्रयत्न केला. गर्वानं नाही, पण अभिमानानं नक्की सांगतोय. त्या सगळ्या बागायतदारांना अत्यंत चांगल्या दर्जाची माल आली. यंदा आपण सुद्धा प्रत्येक बागायतदारानं जो आपला संवाद आहे, त्या संवादाप्रमाणे बरोबर थोडं काम करण्याचा प्रयत्न करूया आणि शेवटपर्यंत पानं टिकवूया. काडीची मॅच्युरिटी चांगली आणूया. आतला प्रोटीन मास चांगला तयार करूया. आतली लिग्निनची मात्रा अत्यंत चांगली करूया. गोळीगड होणार नाही याची 100% काळजी घेऊया. माल अत्यंत मापात ठेवूया आणि पानाची संख्या, पानाचा आकार आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवटपर्यंत चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया आणि एक गोल घेऊया, म्हणजे एक ध्येय घेऊया, की यंदा किमान 16 टन द्राक्ष आपल्याला निघालीच पाहिजेत प्रति एकर आणि त्या पद्धतीनं काम करूया. ज्यांनी गेल्या वर्षी 16 टनाचं ध्येय घेतलं होतं, त्यांनी यंदा किमान 20 टन चांगल्या दर्जाची द्राक्ष निघतील अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया. पण कमीत कमी यंदा जेवढं आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राच्या मानानं प्रति एकर 16 टन द्राक्ष निघाली पाहिजेत, ह्याचं एक ध्येय मानाशी बाळगूया. द्राक्ष बागेत गेल्यानंतर एका भिंतीवर आपण लिहून ठेवूया, की यंदा मी उत्पादन माझ्या बागेच्या हिशोबाप्रमाणे प्रति एकर 16 टन काढणार आहे. नेमकं लिहूया. जे आपण औषधाची डायरी लिहितोय त्यात आपण लिहूया, की यंदाचं टार्गेट प्रति एकर 16 टन. जेवढी बाग आहे त्याला गुणिले करा आणि तेवढं टार्गेट तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. रोज आपण ज्या वही उघडू, जिथं आपण काम करतोय त्या कामाच्या ठिकाणी जाऊ, तिथं ते आपल्याला ध्येय दिसलं पाहिजे. प्रयत्न करून बघा. ते ध्येय नुसतं डोळ्यासमोर जरी राहिलं ना, तर आपली काम करण्याची पद्धत सुद्धा बदलेल. साधं एक टार्गेट घेऊया. साधं. फक्त ते टार्गेट जरी आपल्याला फक्त दिसलं डोळ्यासमोर, तरी आपली काम करण्याची पद्धत बदलेल. 100% बदलते. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या एम्प्लॉयींना ठरवून देतात, की मला यंदा 1 करोडचा धंदा दिला पाहिजे. सांगली विभागातून मला 2 कोटीचा धंदा आला पाहिजे. नाशिक विभागातून मला 10 कोटीचा व्यवसाय आला पाहिजे. सोलापूर विभागातून 3 कोटीचा धंदा आला पाहिजे. आपल्या बँकवाल्यांना सुद्धा टार्गेट असतं, यंदा किमान 100 कोटी कर्ज वाटप झालं पाहिजे. 10 कोटीच्या ठेवी आल्या पाहिजेत. साध्या पतसंस्था सुद्धा टार्गेट घेतात आणि त्या टार्गेटप्रमाणे त्या संचालकांना काम करायला लावतात, की यंदा ह्याच्याकडून एवढे पैसे आले पाहिजे, ह्याच्याकडून एवढ्या ठेवी आले पाहिजेत, ह्याच्याकडून एवढं लोन डिस्बर्समेंट झालं पाहिजे. ग्रामसेवकांना सुद्धा टार्गेट आहेत, तलाट्यांना सुद्धा टार्गेट आहेत.
आपण सुद्धा यंदा टार्गेटेड घेऊनच काम करण्याचा प्रयत्न करूया. मला माहिती आहे अनेक संकट आहेत. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच ह्या विषयावर आपण बोललो. नक्की अनेक संकट आहेत. त्या संकटावर मात करून नेमकंपणानं जाण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, लक्षात ठेवा, फक्त गारपीट हा एक सब्जेक्ट सोडला तर सगळ्या विषयावर आपण नेमकेपणानं थोडंसं थोडंसं काम केलं, आपण वेळच्या वेळी काम नियोजन करण्याचा प्रयत्न केला तर गारपीट सोडून सगळ्या विषयावर आपण मात करू शकतो. अगदी 90, 95, 99% आपण मात करू शकतो. म्हणजे आपल्याला खरोखर हात जोडून विनंती आहे, आपण जी वही लिहितोय, आपण जे काम करतोय, त्या कामाच्या ठिकाणी वहीत यंदाच टार्गेट सेट करूया आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार बंधूंनो, व्हिडिओ जरी आवडला नसला तरी सुद्धा लाईक करा. मी काय म्हटलं, व्हिडिओ आवडला नसला तरी सुद्धा लाईक करा, पण टार्गेट ठेवूनच काम करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपण प्रयत्न करतोय त्या प्रयत्नातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. धन्यवाद.